सुप्रभात मित्रहो. अंतरंग या सदरामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज रामनवमी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बऱ्याचदा आपण राम हा शब्द उच्चारतो. मनाविरुद्ध काही घडलं किंवा काही आढळलं किंवा कोणी व्यक्ती मनाविरुद्ध बोलली तर आपण सहज बोलून जातो, तुझ्यात काही राम नाही बुवा. राम जर पाहिजे असेल ना तर खरंच मनापासून तो जपावा, कारण पोटात तोच सुख घालतो. रात्रीची शांत झोप सुद्धा तोच देतो. कशाची भीती वाटली की सर्वप्रथम आठवतो तो राम, आणि मग रक्षण कर असं मन सांगतं ते रामालाच. बुद्धीचा जर विवेक जर पाहायचा असेल ना तर तो रामाशिवाय कोणाकडेच पाहायला मिळत नाही. सहनशक्ती आणि संयम या दोन्ही गोष्टी जर बघायच्या असतील ना तर त्या फक्त आणि फक्त रामरायामध्येच. रामाला म्हणूनच शरण जावंसं वाटतं, रामापुढे क्षमा मागावीशी वाटते, रामाचं स्मरण करावंसं वाटतं. अभ्यास करताना सुद्धा श्रीरामाला वंदन करून स्मरण करून अभ्यास करावासा वाटतो. एकाचे दोन होताना सुद्धा रामाचा आशीर्वाद घ्यावासा वाटतो, कारण आरोग्य देणारा तो रामच आहे, राज्य देणारा सुद्धा तो रामच आहे, बरोबर किंवा चूक सांगतो तो रामच आहे. रामाकडे मागावं आई वडिलांचं प्रेम, रामाकडे मागावं आई वडिलांचे संस्कार, रामाकडे मागावे आई वडिलांचे आदेश कसे पाळावे ते. पाळण्यात नाव ठेवताना सुद्धा हेच ठेवावं, राम. म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये राम असावा हे आपल्याला वाटतं. कारण काय ना मंडळी, राम ज्याचं नाव आहे, अयोध्या ज्याचे धाम आहे, जो एक वचनी आहे, जो एक वाणी आहे, जो मर्यादा पुरुषोत्तम आहे, असा तो प्रभू राम आहे. म्हणूनच या रामनवमीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. आपल्यामधला राम जर जागृत ठेवायचा असेल ना तर दुसऱ्यामध्ये सुद्धा राम पाहायला शिका. किती छान आहे ना. म्हणून आपल्यातला राम जिवंत ठेवा. खूप कल्याणाच्या मार्गाकडे तो नेल्याशिवाय राहणार नाही. लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम. अभिवाचन विठ्ठल शितोळे.